श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर नमस्कार. सकाळी माझ्या मिस्टरांनी ते काजू फोडून ठेवले होते उकडवून, तर मी ते कामावरनं आल्यावर तिथे मी सोलत बसले होते इथे. तर संध्याकाळी काजूच्या भाजीचा बेत आहे असं मिस्टर बोललेत. म्हटलं ठीक आहे चला, तर वेळ आहे म्हणून तर साफ करून घेतलेत. तर आता मी कामावरून आले संध्याकाळी, तर मला भाजी बनवायला कंटाळा आला होता. त्यांना मी सांगितलं की नाही आज मला तुमच्या हातची भाजी बनवायची, कारण मला आज व्हिडिओ काढायचा आहे म्हणून, तर शूट करायचा आहे. पण ते व्हिडिओमध्ये यायला एवढे लाजत होते. त्यांना मी सांगत होते की म्हटलं हाय करा, पण ते काहीच रिस्पॉन्स देत नव्हते. ते म्हणतात माझा व्हिडिओ काढू नको, पण तरी पण मला हे व्हिडिओ शूट करायचं असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की नाही मी हा व्हिडिओ काढणारच आहे. तर ते हॉटेलमध्ये जॉबला असल्यामुळे त्यांना सगळ्या प्रकारच्या भाज्या एक नंबर बनवतात ते, पण घरी बनवायचं म्हटलं तर ते कंटाळा करतात. आणि ते आज काजूच्या भाजीचा बेत होता, मग म्हटलं आज तुम्हीच बनवायची, नाही तर मी भाजी बनवणार नाही म्हणून. तर जबरदस्ती करून त्यांनी भाजी बनवायला सुरुवात केली. तर सुरुवातीला त्यांनी जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, आमच्याकडे काळा मसाला बनवला जातो, तो काळा मसाला, त्याचं वाटण आहे ते, तिखट, मीठ, हळद, आणि त्यांचा सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला. आणि हे आहेत काजू. तर आज ह्या काजूची भाजी बनवत आहेत. तर तुम्ही कधी कोकणात गेला आहेत का? तर कोकणात ते काजू सहज उपलब्ध भेटतात कमीत. तर आम्ही तिकडनंच आणले होते, कारण आमचं गावच कोकण आहे. तर इथे सगळी तयारी त्यांनी केली नव्हती, तर भाजी खरंच खूप छान झालेली. जबरदस्ती करून त्यांनी बनवली नव्हती.